निवेदनाची मागणी म्हणजे आज जे निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना, तो लवजियात हा कायदा निर्माण व्हावा असे एक निवेदन दिलं. आणि त्या निवेदनाचा उद्देश एवढंच आहे आमचं सर्वांचं, महिलांचं आणि सर्व संघटनांचं. हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सर्व संघटना एकत्र येऊन हा निवेदन दिलं. ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात हिंदू भगिनींच्या रक्षणासाठी आणि उत्तर प्रदेशातील उत्तराखंड राज्यात लवजियात विरोधी कायदा झाला आहे. येत्या अधिवेशनात हा कायदा महाराष्ट्रात सुद्धा व्हावं. कारण काही वर्षापूर्वी बघा नाही, अगदी पाहिलं तर बघा नाही, एक श्रद्धा वालकर बघा नाही, ह्या महिलेचं बघा नाही अगदी उपभोग घेऊन बघा नाही तिचे 35 तुकडे करण्यात आले आणि ते 35 तुकडे बघा ना फ्रीजमध्ये ठेवले. एवढं बघा नाही म्हणजे क्रूर हत्या बघा ना होत आहेत महिलांच्या, अत्याचार होत आहेत महिलांवरती. हे अत्याचार थांबावेत त्यासाठी आज बघा ना कायद्याची गरज आहे. लवजियात कायदा बघा ना लवकरात लवकर शासनाने बघा निर्माण करावा अशी आमची सर्व संघटनांची, हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सर्व संघटनांची बघा नम्र विनंती आहे. बघा ना एवढं सांगू इच्छितो. आणि मगाशीच खोपकर ताईंनी पण सांगितलं की बघा ना NCRच्या अहवालानुसार 2021 ते 2019 ते 2021 3 वर्षामध्ये बघा नाही 1,78,400 महिला बघा ना गायब आहेत. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 25 पर्यंत 3,07,76,905 अशा महिला बेपत्ता आहेत. बघा नाही बघा त्याचं काही शोध लागत नाही. ह्याला कारण फक्त लवजियात बघा सर्व पुढे येते. बघा नाही आमचं एवढंच म्हणणं आहे. बघा नाही शासनाला एवढीच विनंती आहे की शासनाने याची दखल घ्यावी आणि ह्या अधिवेशनामध्ये बघा कायदा निर्माण करावं. बघा नाही एवढीच विनंती आहे. आज आपल्या महिला ज्या आहेत त्या मॅडमने सांगितले त्याप्रमाणे इतक्या महिला बेपत्ता आहे. त्यांच्यावर जे काही अत्याचार झाले ते अजून सापडत नाहीये. तर हा लवजियात जो कायदा आहे तो या अधिवेशनामध्ये पास करावा असं आम्ही निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. आणि सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या वेगवेगळ्या समितीच्या. तर लवकरात लवकर हा कायदा पास व्हावा आणि आपल्या ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षितता मिळावी ही आमची अगदी कळकळीची विनंती. कारण काही महिला बेपत्ता आहे, त्या अजून सापडत नाही आहे, त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत. आपण ऐकतो पण प्रत्यक्ष पुढे येऊन हा जो कायदा आहे तो जर लवकर पास झाला तर आम्हाला आनंद वाटेल. तर आमचं हे निवेदन साहेबांनी स्वीकारलं आहे आणि लवकरात लवकर हा कायदा. आज आम्ही इथे सर्व खोपोली शहरातल्या आहेत किंवा खालापूर तालुक्यातून हिंदू जनजागृती समिती यांच्या विद्यमाने आम्ही खोपोली शहरातल्या इतर संघटनांमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला एकत्र येऊन लव जिहाद कायदा लवकरात लवकर पारित व्हावा यासाठी पूर्ण राज्यभरात जे सगळं निवेदन देण्याचं काम चालू आहे तर त्याप्रमाणेच आम्ही आज इथे ते निवेदन दिलेलं आहे. कारण आपण आकडेवारी जर बघत राहिलो की महिलांची सुरक्षा आज कितीतरी वर्ष हे वाढत चालले की महिला गायब होत आहेत, त्यांचा काही मागावा लागत नाही आहे. तर यासाठी शासनाने लवकरात लवकर महिला जर सुरक्षा राहायला पाहिजे असेल तर तो कायदा लवकरात लवकर पारित व्हावा. त्याच्यामुळे महिला आपल्या सुरक्षित राहतील. कारण की बरेच वर्षापासून आपण म्हणतो की लव जिहाद कायदा व्हावा यासाठी प्रयत्न तर केले जात आहेत पण ते पूर्ण होत नाही आहेत. आणि तो जो गायब होण्याचा जो आकडा आहे तो दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वाढत चालला आहे आणि तो थांबवायचा असेल तो लवकरात लवकर सरकारने हा कायदा पारित करावा अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. आज आम्ही इथे सगळ्या हिंदू जनजागृती समितीमार्फत सगळ्या संघटना, सगळ्या संस्था एकत्र आलेल्या आहोत. लव जिहाद कायदा विरोधात जसे इतर राज्यांमध्ये जे चालू आहे तर आमची एवढीच मागणी आहे तहसीलदार साहेबांना की लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये पण हा कायदा सुरू व्हावा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना म्हणजे सुरक्षेची गरज आहे. आज महाराष्ट्र जेवढा वाटतो तेवढा सुरक्षित अजूनही नाही आहे. तर लवकरात लवकर आमची महिलांची एवढीच मागणी असेल की आम्हाला लवकरात लवकर याची अंमलबजावणी करून लवकर तो निदर्शनास आणावा. धन्यवाद. आज आम्ही सगळ्या महिला आणि काही हिंदुत्ववादी संघटना, जसं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना लव जिहाद हा जो कायदा आहे हा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगैरे अशा अनेक राज्यांमध्ये पास झालेला आहे आणि त्या ठिकाणी तो कार्यरत आहे, त्याची अंमलबजावणी होते. तसाच कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा येत्या आर्थिक अधिवेशनामध्ये मंजूर करावा
यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निवेदन देण्यात येत आहे. हिंदू जनजागृती समिती आणि संपूर्ण हिंदुत्ववादी ज्या सगळ्या संघटना आहेत त्या आज एकत्र येऊन प्रत्येक ठिकाणी हे निवेदन दिलेले आहे. त्याचप्रमाणे आम्ही आज खालापूर तालुक्यातल्या आणि खोपोली शहरातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू जनजागृतीचे समितीचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन आज तहसीलदारां खालापूर यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते निवेदन आज आमच्या शासनापर्यंत पोचवावं ही आमची मागणी आहे. कारण सध्या आपण जर परिस्थिती पाहिली तर आज आपल्या NCRBच्या अहवालानुसार 2019 ते 2021 या 3 वर्षामध्ये 1,78,400 महिला बेपत्ता झालेल्या आहेत. त्याच्यानंतर 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025चा जर अहवाल बघितला तर 37,695 महिला बेपत्ता झालेल्या आहेत. या बेपत्ता महिला झालेल्या आहेत, त्यांचा शोध लागत नाहीये आणि त्यातून काही ज्या घटना घडत आहेत, विपरीत घटना ज्या घडत आहेत त्या आपल्याच्या समोर येत आहेत. त्यामध्ये लव्ह जिहादचा हा प्रकार सगळ्यांच्या समोर येत आहे आणि हा कुठेतरी थांबला गेला पाहिजे. महिलांना सुरक्षितता मिळाली पाहिजे या दृष्टीने हा लव्ह जिहादचा कायदा इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राने पास करावा, त्याची अंमलबजावणी करावी आणि हे अतिशय तत्पर गतीने जलद गतीने त्यांना न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन करावं अशा आमच्या या प्रमुख मागण्या आहेत. त्या मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्या ही आमच्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांमार्फत शासनाला विनंती आहे.